त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। हे का सांगतोय? 1, 2, 3 निवडणुका जिंकून यशस्वीरित्या पंतप्रधान म्हणून ते आज कारभार करतायत आणि त्यांच्या सत्तेमध्ये आपण असल्यामुळे आज आमच्या रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कणकवली, ओरस आणि सावंतवाडी ही पण हॅट्रिक आज पूर्ण झाली आणि म्हणून तुमचं मी प्रथम अभिनंदन करतो। आता त्यांचं भाषण संपलं ते सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण, डायरेक्टर कोकण रेल्वे सन्माननीय आर.के. हेगडेजी, सन्माननीय नामदार राव, मुख्य अभियंता कोकण रेल्वे सन्माननीय प्रभाकर सावंत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र तेली, श्वेता कोरगावकर, महिला जिल्हा अध्यक्ष, छाया नाईक, अधीक्षक अभियंता, सन्माननीय महेंद्र किनी, कार्यकारी अभियंता सावंतवाडी, सन्माननीय मनीष खरे, जिल्हा बँक अध्यक्ष, सन्माननीय राजन गिरक, सन्माननीय संजू परब, सन्माननीय विशाल परब, महेश वारन, सन्माननीय अशोक दळवी आणि सर्व उपस्थित पत्रकार मित्र, उपस्थित सावंतवाडीची सर्व वडीलधारी मंडळी, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो आणि मित्र, हा तिसरा कार्यक्रम आहे। एकाच दिवशी एकाच जिल्ह्यातील 3 रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरणाचा कार्यक्रम, लोकार्पणाचा कार्यक्रम आज संपन्न होतोय। चांगली गोष्ट आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास एक गतिमान रीतीने जात असताना आपल्या लोकांना आनंद वाटावा अशी घटना आहे। रेल्वे स्टेशनकडे आल्यानंतर, या मंडपात आल्यानंतर आनंद वाटतो की वा, काय सावंतवाडी स्टेशन काय सुंदर आहे, प्रसन्न वाटतं असे उद्गार काढतील आणि म्हणून हा खरोखर आजचा दिवस अतिशय चांगला आहे। आणि म्हणून राज्य सरकार आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कोकण रेल्वेचे सर्व अधिकारी, सन्माननीय हेगडे साहेब आणि त्यांचे सहकारी, सर्वांना मी धन्यवाद देतो आणि असंच सहकार्याचं सातत्य भविष्यात ठेवतो। आणि या स्पीडने जर सहकार्य मिळालं तर हा जिल्हा हा प्रोफेशनल विकास प्रगतीला वाव आहे। जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या लोकांची मानसिकता विकासाची आहे, सहकार्याची असं म्हणावं नाही, विकासाची मानसिकता, आणि म्हणून योग्य रीतीने विकास साधला तर हा जिल्हा राज्यात नाही देशात आर्थिक सबळ दरडोई उत्पन्नात पुढे असलेला जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही। मित्र, बाजूला गोवा आहे, हा गोवा कोणते पीक धान्याचं तसं उत्पन्न त्यांच्याकडे नाहीये, शेतीचं कृषीचं उत्पन्न नाहीये। त्या जिल्ह्यामध्ये या आर्थिक उलाढाल आहे की पर्यटनाच्या माध्यमातून आहे। पर्यटनाला आवश्यक त्या गोष्टी त्यांनी केल्या। आज किती हॉटेल्स आहेत, किती रेस्टॉरंट आहेत, किती शोरूम आहेत, पाहिला बाजारपेठा कशा भरलेल्या असतात। मग तेच वातावरण उद्या जिल्ह्यात झाल्या, आज त्यांचा
उत्पन्न गोव्याचं 4.5 लाख, 4,50,000 रुपये दरडोई उत्पन्न एका माणसाचं सरासरी. आपलं बरेच प्रयत्न करूनही आज 240 पर्यंत आपण गेलो. 240 भारताचं 2 लाखापर्यंत आहे, आपण 240 आहे. सिक्कीम चायनाच्या बॉर्डरवर सिक्कीम राज्य आहे आपलं, त्यांचं 4,10,000. कसं काय? तिथे पण पर्यटनातून प्रगती. तामिळनाडू दक्षिणेला राज्य आहे, ते गतीने प्रगतशील होत आहे. त्यांच्याकडे टुरिझमपेक्षा औद्योगिक क्रांती होते, प्रगती होते. इंडस्ट्रीच्या माध्यमातून आज 3.5 लाखापर्यंत पोहोचलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी, जनतेने, तरुणांनी, प्रौढांनी विचार करायला पाहिजे, माझा जिल्हा कोणत्या विषयाने मी प्रगती करू. माझा निसर्ग 121 किलोमीटरचा समुद्र आहे, सह्याद्रीचे डोंगर आहेत आपल्या बाजूने, नद्या आहेत, हिल स्टेशन आहेत. काय नाही आपल्या जिल्ह्यात. त्या साधन सामुग्रीचा उपयोग करून आपण प्रगती साध्य केली पाहिजे. अंतर्गत स्पर्धेऐवजी बाहेरच्या उद्योजकांशी स्पर्धा करा. स्पर्धा अनेक गोष्टी. इथे बाजारात काजू पहिले मालवणी माणसाने काय ते गुजरातच्या एका महिलेने फॅक्टरी सावंतवाडीत टाकली आणि ते पॅकेट बॉक्स म्हणून ती सर्व रेल्वेतून ती विकायला सुरुवात केली. तेवढं टर्नओव्हर आतापर्यंत कोणाचा आहे. अनेक गोष्टी विकास, आंबा, काजू, नारळ, फणस, करवंद, जांभळं, किती फळ आहेत. आंबा जगामध्ये मागणी आहे आंब्याची. नुसता आंबा नाही, आंब्याबरोबर त्याची बाय प्रोडक्ट जर आपण केली तर युरोपमध्ये, अमेरिकेत फार मागणी. पण त्यामध्ये जात नाही. आंबा काढला, एक तर काढत नाही, कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो, ही माझी बाब काय देता बोला. मग तो येणारा घेणारा माणूस म्हणतो एवढे देतो, काय आपला झंझट ना, पैसे घेतले का परत आपल्या घरात खुर्ची टाकून बसायला बघ. पण त्यामध्ये काढणं, बॉक्स व्यवस्थित भरणं, ते मार्केटला पाठवणं, तिथे मार्केटिंग करणं, हे कष्ट आपण घेतो. 1 वर्ष मी मुद्दाम तपासलंय. जेव्हा आंबा इथे पाहिला देवगडला, आम्ही मार्केटला पाठवा. जून मध्ये चिठ्ठी आली का मला सांगा. एवढीशी चिठ्ठी येते जून मध्ये. किती पेटे किती होती. मेला आंबा पाठवले हो, चिठ्ठी आली हो, पेटी कशी गेली 300, आता 400. ती पेटी तो व्यापारी कशी विकतो, एक्सपोर्ट कसा करतो, 2,000 रुपये. 2,000 हा एक भाग झाला. सुरतला आंब्याचा पंप आलाय आंब्याचा, त्याचबरोबर ते अख्खे आंबे सुरतला पॅक करा. एक बॉक्स असतो, एकामध्ये आंबा दिसतो आणि तो पॅक करा. मी एका डिसेंबरमध्ये म्हणजे मित्राकडे होता, निघायला म्हणून गेलो मी. त्याने जेवढा अगोदर मला विचारलं, मँगो खाताय का? मँगोच्या प्रदेशामध्ये मला विचारतो मँगो खायले. हा ठीक आहे. 1 डिसेंबर आहे ना, ऐसा विचार मला लाई. त्याने बॉक्स पण आणला आणि आंबा पैसेमध्ये कापून ठेव. खाल्ला आंबा चालला. मला कहाँ से लाते हैं ये सब? बोलते मुझे कहाँ बिकता है? कहीं ठिकाण सांगितलं. एक आंबा त्यांनी 44 रुपयाला घेतला. एक आंबा बॉक्स 44. मी माहिती काढली त्यावर्षी एक आंबा काय किंमत 5 रुपये एक आंबा.
एक आंबा पॅक करायला 12 रुपये अधिक 5 17 ट्रान्सपोर्ट 1 18 आणि जर खर्च समजा अजून 2 रुपये 20 तो 44 सांगा मला 30 रुपये खर्च 24 रुपये दर वर्षात तो कमवतो मार्केटिंग करून आणि आम्ही फक्त आंबे जागेवर विकतो किंवा त्या पापड म्हटले घालून पूरी मेहनत मिळते मी एमएससी मीट करू एक अमेरिकेचा माणूस मागे आला आणि मला म्हणाला ज्या तो बीए ती मला त्याची पावडर पाहिजे कितीतरी टन म्हणतो फणसाची बियाला का आम्ही तर फेकून देतो काय भाजी करतात काय तर खाल्लं म्हणून काय लावायचं आपण घेऊन जायचं तो मला म्हणाला अमेरिकेत एक संशोधन झालं त्या संशोधनामध्ये जॅकफ्रूटच्या बीची पावडर फार्मास्युटिकल साठी डायबिटीस साठी औषध म्हणून बनवतात आपल्याकडे प्रयत्न केला नाही कोकोच्या बियापासून केला नाही केला चिंचेच्या बियापासून केला नाही केला अनेक अशी झाडं आणि फळं आहेत ही फार्मास्युटिकल जगात मागणी सोलापूरला आंबेडकर लावत नाही चिंचेची झाडं लावतात काही तरुण माझ्याकडे आले कर्ज पाहिजे मी त्यांना अरेंज करून दिलं बाबा दाखव तरी काय करता तुम्ही ते पिशवीत केली पिशवी चिंचेच्या फांद्यावर चिंच लागली तुम्हाला रस्ता आम्ही हे लागलो चिंचे झाडाची चिंच भारांनी विकवरचे आणि चिंचेची बी काढली त्याच्या आतमध्ये त्या सफेद पावडर होऊ शकते की आम्ही पावडर बनवतो आणि जर्मनीला हळद सगळ्यांची लागवड चांगली आहे संधी सातारा वगैरे हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात सांगलीला मोठी फॅक्टरी पण एक जीप करून मला बनते असते काय हळदीची मशीन दिलेला 1,40,000 हळद अख्खी मशीन मध्ये टाकली तर एका बाजूला पावडर आणि दुसऱ्या बाजूला दुसरी जी पावडर पडते त्याची किलोला किंवा 8,000 आणि लोक हळद आपल्याकडे अजून नाही काजू कधी धरतात आम्ही एवढं बघत बसतो मोर आला असं होईल गणित अगोदर बसून बाकी काय करायचं नाही ते असं नाही असं नाही पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करा की आपल्याकडे साधन 131 किलोमीटरचा समुद्र घेणार आहे मासेमारी होते त्यातून बाजूला समुद्र बाजूला सफेद दगड पडतात एकदा शोरूम मध्ये गेलो होतो मुंबईत शोरूम मध्ये काही वस्तू मी घेतल्या प्रोडक्ट प्रोसेसिंग नुसार त्याने मला दाखवलं काही पीस बांबूची हे दाखवले बांबू एका छोट्या कुंडीमध्ये असा लावला पेड़ क्या होता है ये तो बांबू का यस सर ये घर में लेके जाएंगे ये बहुत शुभ है पैसा घर में आने लगेगा ये चाइनीज है हे आता नेला आणि पैसे येणार असेल तर आपण घेऊन जाऊया मी किंमत विचारली कशी किंमत एवढंच झाड एवढी उंचीला आणि एवढाच तो खालची कुंडी किती रुपये असते 1500 20 रुपये किंमत होणार नाही हे शुभ आहे घरात नेलं तर असं बोलल्यावर 1500 कमवतात आपण 100 भरून तरी पण 1400 रुपये प्रॉफिट सांगा मला अनेक गोष्टी असतात आपल्या जिल्ह्यात एमएससीबी असताना अधिकाऱ्याला अनेक प्रोसेसिंग युनिट दाखवले मी आत्ताच ओरसला म्हणालो आपल्याकडे
तांदूळ होतो, मग तांदळाचा जमाना गेला, लोकांना नाचणी खाऊ लागले. आज एका ठिकाणी सकाळी गेलो, तिचा ब्रेकफास्ट करून गेलो बसलो तर समोर नाचणीचा डोसा. हे बदललाय, नाचणीला किंमत आहे. परवा एकाने दाखवलं, एक बॉक्स आणला छोटासा, सर एक चावल से बना रहा है, मेरा वेट तो कटी भात म्हणून मी जवळ घेतला, बॉक्स उघडला, वेफर सारखं होतं ते वेफर मी तोंडात टाकतो, कुरकुरीत आहे, दाताला काही त्रास नाही, विरघळत. आता तांदळापासून वेफर बनायला लागली, कोलमीपासून वेफर बनायला लागली, कशापासून काय बनत नाही. आम्ही पाहत राहतो, बाजारात मिळतं खात राहतो, बनवायचा प्रयत्न करून पैसा मिळवत नाही. हे सगळ्याला पैसा लागतो. ही जी गाडी आहे जळणवळणसाठी आहे. जगामध्ये अशी म्हण आहे, ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या शहरात दळणवळण उत्तम तिथे प्रगती नांदते, तिथे प्रगती होते. या गाडीत प्रवासासाठी नाहीये, माल घेऊन जाणं, विकणं, आणणं यासाठी गाडीचा उपयोग करा. मुंबईला जायचं, दुसऱ्याशी यायचं, खुश होत. अरे मुंबईला काय घेऊन गेला, काय विकला, किती पैसे मिळवले आणि जंगलात आणले, असे पैसे आणाल ना, आपलं पर कॅपिटल इन्कम 500च्या वर 2 वर्षात आहे. 2 वर्षात नाही प्रयत्न करा. आपल्याकडे आता काही मुलांना प्रमाणपत्र दिले आमच्या रवी चव्हाण, नोकरी पाहिजे, शिकल्यावर नोकरी 20,000, 30,000, 40,000, 50,000 वर जात नाही. पण व्यवसाय केल्यास आज 50,000 मिळतील, 2 वर्षांनी 2, 3, 4, 5 लाख मिळू शकतात, 20 लाख मिळू शकतात. उद्योजक होत आहे. विचार करा, हे मानलं, हे रवीने तुम्हाला आनंद वाटावा, सुलभ व्हावं, शोभा वाढावी, सावंतवाडी सुंदर दिसावं यासाठी बांधलंय, प्रोत्साहनात्मक बांधलंय. पहा तुमचं शहर कसं अभिमान वाटावं तसं, आणि मग अभिमान वाटावं यासाठी उत्पन्नाकडे वळा. हे सांगण्यासाठी हे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण आहे आणि आज लोकार्पण तुमच्याकडे अर्पण केलं. याचा फायदा उठवा, पण याच्यातून शिका. हे बोध घेण्यासाठी लोकार्पण बोध काहीतरी शिकण्यासाठी. कोकणी माणूस हुशार आहे. SSC 10-12च्या रिझल्ट मेरिट मध्ये 5-10 असतातच असतात. लोक म्हणतात अरे वा कोकण काय हुशार, कोकणाची हुशारी. आणि मुंबई ही कोकणात आहे, पण मुंबई कोकण नाही ना आर्थिकदृष्ट्या. देशाच्या तिजोरीत मुंबई 34% हिस्सा आहे. 34% तिजोरीत पैसे मुंबई लागते, त्यातलं 1% कोकणात का नाही. कोकणी माणूसच मुंबईत आहे. कोकण आणि मुंबई आणि वेगळे मानत नाही. का नाही की इथे मुंबईचा या ठिकाणी प्रभाव कामात, कार्यात, उत्पादनात का नाही खरं. आणि म्हणून कार्यकर्ते असतील त्यांनी या संबंधी उत्पन्नाचे साधन मार्ग सांगावे, कार्यकर्त्यांना सांगावे. हे मार्ग, हा मार्ग प्रगतीचा. उत्पन्न उत्पन्न निर्माण करणं, आपल्या गरजेप्रमाणे उत्पन्न निर्माण करणं, आणि कसं केलं तर जीवनमान सुधारतो, प्रगती होतो. समृद्धी हा विषय लिहिणं सोपा आहे, पण समृद्धी आणणं त्यापेक्षा कठीण आहे. त्यासाठी मेहनत, परिश्रम आणि बुद्धिमत्तेची जोड द्यायला पाहिजे. शक्य सगळं शक्य. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आम्ही प्रगती करत राहू. मी काय, रवी काय, त्याने माझ्या सवंगडी काय इथे समोर आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक. व्यवसायाची स्पर्धा, कधी अहमदाबादला जाऊन या, गुजरातला जाऊन या,
व्यवसाय कसे असतात बघा, टर्नओव्हर बघा. एबीसीबीएल माझ्या अंडर 6,40,00,000 कारखाने, 6,40,00,000. त्यातले मॅक्झिमम कारखाने गुजरात. मला राग नाही त्यांचा सन्मान करायचा होता. वा काय करतात, काय मिळवत. एका मोठ्याला बोलवलं मी, तरुण होता, ग्रॅज्युएट झाल्यानंतर वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. मी पैसा आप अभी तो बिजनेस संभाल रहे? यस सर, मैं संभाल रहा हूं. आपका ईयर का टर्नओवर क्या है? सर 150 करोड़ का. मेरा प्रॉफिट क्या है? सर मैं 75 करोड़ रुपए से मिलता है. माई वर्षा खर्च होऊ शकत नाही का? 1 करोडमध्ये गेले, आम्ही अजून लाखात नाही गेले. लाख का नाही विचार करा ना, डोक्याला त्रास द्या. गुगल आहे तुमच्याकडे, पहा उघडाणी पुढे व्यवसाय, कोणता व्यवसाय, काय करावा, अनेक मार्गदर्शन पुस्तक आहे. प्रयत्न करा आणि केलं तर काय कठीण. परवा मी आमचे कुलकर्णी बसले, विमानातून निघालो सिंधुदुर्गात द्यायला. मला म्हणले साहेब चहा घेणार का तुम्ही? चहा कमी बंद जवळ आहे, चांगली असेल तर घे. त्यांनी एका स्टॉलला, तांब्याच्या जवळ स्टॉल आहे, तिथे गाडी उभी केली. एक तर स्टॉलच्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मी जात नाही, पण हे एवढी कौतुक करत होते, आयसीआयचा असं आहे, ब्रेड असा. बसायला जागा आम्हाला त्यांनी करून दिली. खरंच चाही चांगला, ब्रेडही चांगला.